जेव्हा आपल्या जवळचा चालता फिरता माणूस किंवा नातलग अचानक हार्ट अटॅक आल्याने मरतो दगावतो, तेव्हा त्याच्या घरच्यांना व मित्र नातेवाईकांना प्रचंड दुःखाचा सामना करावा लागतो. 1-2 आठवडे दगावलेल्या व्यक्तीच्या दुःखातून सावरणे त्यांना कठीण होतं. या सर्व परिस्थिती आपण नेहमी आपल्या डोळ्यासमोर होताना पाहत असतो. पण अशीच परिस्थिती पुन्हा आपल्या कुटुंबात होऊ नये किंवा दुसऱ्या कोणावरही अशी परिस्थिती येऊ नये यासाठी सर्वसामान्य लोकांचे प्रयत्न अपुरे पडतात. एखादा रुग्ण बेशुद्ध पडला किंवा मृत्युमुखी पडला तर लोक धावपळ करून गोळा होतील, ॲम्ब्युलन्स अरेंज करतील, लवकरात लवकर उपचार मिळण्यासाठी पूर्ण शर्तीचे प्रयत्न करतील. पण अशा परिस्थितीत अनेक वेळा निराशाच हाती लागते. ह्या अशा प्रकारच्या संवेदनशील घटना आपण रोखू शकतो. त्याला गरज आहे हेल्थ कॉन्शियसनेस आणि आरोग्य साक्षरतेची. सगळ्यात जास्त मृत्यू जर आपल्या भारतात कशाने होत असतील किंवा जगभरात होत असतील तर तो म्हणजे हार्ट अटॅक. याची योग्य माहिती असेल तर सर्वसामान्य माणूस देखील मृत्यूच्या दाढेतून रुग्णाला खेचून आणू शकतो. ते कशा पद्धतीने शक्य आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग बेसिकपासून सुरू करूया. आपल्या हाताची जेवढी मूठ असते तेवढं आपलं हृदय छातीच्या डाव्या बाजूला असतो आणि याचं वजन 300 ग्रॅमपर्यंत असतं. दर दिवशी 6 ते 7 हजार लिटर रक्त पंपिंग करून पूर्ण शरीराला व किडनी, लिव्हर, मेंदू यासारख्या महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा करणे हे हृदयाचं काम आहे. आणि रक्तामधून आपल्या शरीराच्या सर्व पेशी, सेल्स, मोठे मोठे अवयव या सर्वांना ऑक्सिजन व पोषक तत्वे भेटत असतात. त्यामुळे हृदय बंद पडलं म्हणजे सर्व अवयव बंद पडतात. ज्याप्रमाणे सर्व शरीराला रक्ताची गरज असते त्याप्रमाणे हृदयाला सुद्धा रक्तपुरवठ्याची गरज असते. तर तो रक्तपुरवठा हृदयाला कोरोनरी आर्टरीद्वारे होत असतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ह्याच कोरोनरी आर्टरीमध्ये जेव्हा रक्ताची गुठळी जाऊन अटकते तेव्हा रक्तवाहिनीच्या पुढील भागात रक्तपुरवठा न झाल्याने हृदयावरच्या तेथील पेशी रक्ताच्या अभावी मृत पावतात. त्यालाच हार्ट अटॅक असे म्हटले जाते. मेडिकल भाषेत याला मायोकार्डियल इन्फ्राक्शन असे सुद्धा म्हणतात. हृदयाचा काही भाग डॅमेज झाल्यामुळे हार्ट अटॅक आल्यामुळे आपल्याला अनेक लक्षणे जाणवायला सुरू होत असते, ज्याने हा हार्ट अटॅक आहे असं आपण ओळखू शकतो. यामध्ये डाव्या बाजूला छाती दुखणे, डावा हात दुखणे, छातीमध्ये प्रचंड व असह्य वेदना होणे, उलट्या होणे, घाम येणे, अस्वस्थपणा जाणवणे अशी लक्षणे दिसू लागतात. कधीकधी जबडा दुखणे, खांदा दुखणे असे अनेक लक्षणे यामध्ये दिसतात. हार्ट अटॅक आल्यानंतर प्रत्येक माणूस मरतोच असं नाहीये. 10तून 1 व्यक्ती हा कार्डियक अरेस्ट येऊन मृत्युमुखी पडत असतो. अशी लक्षणे दिसल्यावर अनेक वेळा ॲसिडिटी असेल म्हणून ही लक्षणे पेशंट दुर्लक्षित करतात. पण तसं न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने ECG करून हार्ट अटॅकचे परफेक्ट निदान करून घेतले पाहिजे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर रक्त पातळ होण्याची इंजेक्शन, ऑक्सिजन, एन्जिओग्राफी इत्यादी उपचार केले जातात. पण या उपचारासाठी 6 ते 12 तासाच्या आत रुग्णाला उपचार मिळाला तरच त्याचा फायदा होतो. पण हॉस्पिटलपर्यंत जायला वेळ होत असेल किंवा हॉस्पिटलपर्यंत जाण्याची सुविधा नसेल तर इकोस्पेरिन 75 mg टॅबलेट अशा 4 गोळ्या एकाच वेळेस पेशंटला दिल्यास हार्ट अटॅक आणि मृत्यू होण्याची शक्यता आपण 60 ते 70% प्रमाणात कमी करू शकतो. अनेक वेळा हार्ट अटॅक आल्यानंतर आपल्या शरीराची पण एक स्वतःची क्षमता असते ज्याद्वारे रक्ताची गुठळी विरघळून हार्ट अटॅकचा धोका टळतो. त्यामुळे हृदयाची क्षमता चांगली राहणे, रक्तवाहिन्या यांची कॅपॅसिटी वाढवणे व रक्ताच्या गुठळ्या होऊ न देणे तसेच रक्तातील चरबीचे प्रमाण कसे कमी करता येईल याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर सर्वात मोठा धोका असतो तो म्हणजे कार्डियक अरेस्ट येऊन मृत्युमुखी पडण्याचा. अशा मृत्यू 70 ते 80% या घरात किंवा कामाच्या ठिकाणी किंवा दवाखान्यापासून दूर अशा होतात. अशा वेळेस सर्वसामान्य माणसाकडून काही मिनिटातच त्या रुग्णाला जर उपचार मिळाला तर रुग्ण वाचू शकतो. त्यासाठी कार्डियक अरेस्ट ओळखणे व CPR म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिसक्सिटेशन काही मिनिटाच्या आत देणे महत्त्वाचे असते. सर्वप्रथम यासाठी जो व्यक्ती लगेच बेशुद्ध पडला आहे किंवा मृत्युमुखी पडला आहे त्याला दोन्ही हातांनी हालून पहा, आवाज देऊन पहा. हातापायांची कोणत्याच प्रकारची हालचाल होत नसेल, श्वास बंद पडला असेल, डोळ्यांची हालचाल होत नसेल, काहीच रिस्पॉन्स त्या पेशंटकडून येत नसेल तर तो पेशंट कार्डियक अरेस्टचा असू शकतो. कार्डियक अरेस्टमध्ये हृदयाची पंपिंग करण्याची जी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी असते, हालचाल असते ती बंद होते. हृदयाची पंपिंग ज्याप्रमाणे होत असते, आपल्या हृदयाचे ठोके ज्याप्रमाणे पडतात त्याप्रमाणे काही मिनिटाच्या आत CPR देणे अत्यंत गरजेचे असते. तसेच CPR देताना आपल्या दोन्ही सरळ हातांच्या साहाय्याने छातीवर हृदयाच्या ठिकाणी दाब द्यावा लागतो. हा दाब 30:2 या पद्धतीने द्यावा लागतो. म्हणजे 30 वेळा चेस्ट कॉम्प्रेशन आणि 2 तोंडाद्वारे रुमाल ठेवून श्वास देणे ही सायकल कंटिन्यू चालू ठेवायची असते. आणि सोबतच इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सर्व्हिस यांना पण कॉल झाला पाहिजे. याने पेशंट वाचण्याची शक्यता दुप्पट प्रमाणात वाढते व मरता मरता सुद्धा पेशंटला जीवदान मिळू शकते. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर किंवा ॲम्ब्युलन्सद्वारे पेशंटला शॉक देण्याची मशीन ज्याला डिफिब्रिलेटर असे म्हणतात तसेच व्हेंटिलेटर, इंट्युबेशन, ICU या सर्व उपचाराची गरज असते. पण कार्डियक अरेस्टने होणाऱ्या मृत्यू टाळायचे असतील तर CPR ट्रेनिंग जास्तीत जास्त लोकांना होणं ही काळाची गरज आहे. अमेरिकेसारख्या देशांमध्ये 65% लोकांना CPRचं ट्रेनिंग दिलं जातं आणि भारतामध्ये फक्त 2% लोकांना CPR बद्दल माहिती आहे. ही मोठी शोकांतिका आहे. हृदयरोग आणि हार्ट अटॅक टाळण्यासाठी अजून मोठी गोष्ट आपण करू शकतो ते म्हणजे प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर.
असं म्हटलं जातं. आपल्या आयुर्वेदाचा पायाच मुख्य या प्रिव्हेन्शनवर काम करतो. स्वास्थ्य रक्षणम असं आयुर्वेदात म्हटलं जातं. त्यानुसार दिनचर्या, ऋतुचर्या स्वीकारणे, हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणे, ज्याने हृदयरोग होणार नाही, अशा गोष्टी आपण जर आचरणात आणल्या तर भारतात होणाऱ्या मृत्यूचा दर आपण कमी करू शकतो. हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट होण्यामागे 80% कारणीभूत घटक म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज हा असतो. म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणारी जी रक्तवाहिनी असते त्यामध्ये आतल्या बाजूला इजा होणे किंवा आतमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल जमा होणे, ही रक्तवाहिनी त्यामुळे निमुळती होते व या सर्वांचं रूपांतर हार्ट अटॅकमध्ये होत असते. रक्ताच्या गुठळ्या होण्याची व कोलेस्ट्रॉल जमा होण्याची प्रक्रिया आपल्या रक्तवाहिनीमध्ये 10 ते 15 वर्षे अगोदरपासूनच सुरू झालेली असते. रोज बिडी सिगारेट जर तुम्ही पित असाल तर सिगारेटमधल्या तंबाखूमुळे रक्तातील प्रोटीन चिकट होऊ लागते, रक्त घट्ट होऊ लागते. सिगारेट घेतल्याच्या फक्त 10 मिनिटातच रक्त चिकट व्हायला सुरुवात होते आणि रक्तवाहिन्या कमजोर होऊन त्यातील इलास्टिसिटी कमी होऊन धमनी काठिण्य निर्माण होते. त्यामुळे वयाच्या 30व्या वर्षी किंवा 40व्या वर्षी कमी वयातच हार्ट अटॅक येतो. दुसरी गोष्ट म्हणजे शुगर होण्यामागची जी कारणं आहेत त्या सर्व कारणामुळे कोरोनरीमध्ये चरबीचे प्रमाण जमा होणे व आतील त्यामध्ये व्यायामाचा अभाव असणे, जास्तीत जास्त आराम करणे, दारू पिणे, जागरण करणे, जास्त चहा पिणे, अति गोड खाणे, अति चरबीचे पदार्थ खाणे, केक खाणे, पेढे, तळीव पदार्थ, मैदा, फास्ट फूड, जंक फूड, पॅकिंगचे पदार्थ, सोडा, सॉफ्ट ड्रिंक, आईस्क्रीम, त्यामध्ये वापरले जाणारे केमिकल युक्त पदार्थ, झिरो शुगर कॅलरीज स्वीटनर, मिठाचा जास्त प्रमाणात वापर करणे, या सर्व गोष्टी उच्च रक्तदाब होण्यासाठी कारणीभूत आहेत. तिसरं म्हणजे मानसिक ताणतणाव. जर तुम्ही अत्यंत मानसिक ताणतणावाचं काम करत असाल किंवा कोणत्याच प्रकारची मानसिक शांतता भेटत नसेल तर यामुळे कॉर्टिसॉल लेवल वाढून उच्च रक्तदाब व रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे प्रमाण वाढते व हार्ट अटॅकचा धोका नेहमी असतो. स्ट्रेस, मानसिक ताणतणाव मॅनेज करण्यासाठी व्यायाम, योगासन, प्राणायाम याद्वारे चांगल्या पद्धतीने मॅनेज करता येऊ शकतो. खाण्यामध्ये सुद्धा फायबरयुक्त आहार, हिरवे पालेभाज्या तसेच फळांचे जास्तीत जास्त सेवन, क्वालिटी आहार घेऊन पुढचा धोका आपण टाळू शकतो. चौथं कारण म्हणजे ॲसिडिटी असणे, त्यामुळे पोटात छाले होणे, मलबद्धता होणे, त्यामुळे नेहमी पेनकिलर खाणे, त्यामुळे उच्च रक्तदाब होणे व अनियमित हृदयगती असणे, यामुळे सुद्धा हृदयरोगाचा धोका नेहमी राहत असतो. पाचवं कारण म्हणजे फॅमिली हिस्ट्री. आपले आईवडील, आपले नातेवाईक यामध्ये जर कोणाला डायबिटीज, हार्ट अटॅक याची हिस्ट्री असेल तर किंवा रक्ताची काही आजार असेल किंवा ज्यांचं रक्त घट्ट होत असेल, वारंवार प्लेटलेट्स रक्तातली पेशी कमी होत असतील तरीसुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. याला पण आपण योग्य जीवनशैली यांचे बदल व आहाराने टाळू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला मदत होऊ शकते. रक्तवाहिनीतील चरबी संबंधितले आजार लवकर टाळले जाऊ शकतात जर त्याचे अगोदर आपण निदान केले. म्हणजे कोलेस्टेरॉल टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, थायरॉईड, डायबिटीज, BP, BMI या सर्व तपासण्या वय वर्ष 35 नंतर करून घेतल्या पाहिजे. आणि हेल्दी लाईफस्टाईलसाठी रोज 1 तास व्यायाम, चालणे, फिरणे, आपल्या कामाव्यतिरिक्त कोणत्या पण एका प्रकारची शारीरिक हालचाल झाली पाहिजे. मानसिक ताणतणावासाठी मेडिटेशन, प्राणायाम, योगा, सूर्यनमस्कार करणे, बिनतेलाचे पदार्थ खाणे, जेवणामध्ये हिरवे पालेभाज्या, मिलेट्स, कडधान्य, ड्रायफ्रूट्स यांचे सेवन करणे, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर ही होती हार्ट अटॅकबद्दल माहिती. आपल्याला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माझी माहिती शेअर करा. धन्यवाद.